तसे आमदार साहेब झाले तसे आमच्या गावदर्शक सुधारणूक झाली। आमच्या गावची रोड झाले, विहिरी झाल्या, कोठे झाले, सगळं झालं ना, सगळं काही देऊ राहिले ना। आम्ही कार्यक्रमाला गेलो ना तर काय बोलत मी म्हणजे यांना संध्याकाळी यांचा घसा सुद्धा दुखन समजा इतके बोलत होते। आम्हाला खूप आठवण किती घडू पावलं पावले आम्हाला आठवण किती त्यांची वाली, त्यांना खूप केलं। स्वतः भाऊ सुद्धा काळजी घेत नाही एवढी, इतकी आमची काळजी घेतो। माझं नाव कांताबाई नंदू पाटील थोरात, राहणार आंबेगाव। आता हिर करू मग करू, आता करू मग करू काही झालीच नाही। पण बम साहेबांनी आम्हाला खूप टाका दिला, त्यांच्यामुळे आमची हिर झाली। काही दिला आम्हाला, काही भांडे दिले, लाडक्या बहिणीचे पैसे दिले, आम्हाला खूप आनंदात ठेवलं। आम्ही पण त्यांना आनंद लगे दिवाळीच्या दिवशी बोलत मी इतक्या आनंदात ठेवून आम्हाला सगळं ध्यान आहे आमच्या साहेबांचं। आमच्या भावाचं इतकं ओढ आणि इतकं ओढ झालं आम्हाला, इतकं दिलेलं आहे त्यांची आम्ही काळजी घेणारच। विहीर होत नव्हती आमची वेळी, पण झाली साहेबांमुळेच झाली। म्हणजे कोरडं पीक होतं ना आमचं वालं, एकच पीक काढायचं। आता 50 क्विंटल मागच्या वर्षी गहू झाला, 100 क्विंटल कांदे काढले आम्ही त्या विहिरीवर। आम्हाला खूप आठवण किती घडू पावलं पावले आम्हाला आठवण किती त्यांची वाली, त्यांना खूप केलं। स्वतः भाऊ सुद्धा काळजी घेत नाही एवढी, इतकी आमची काळजी घेतो। बरं त्यांना आम्ही आनंदात ठेवू, तुम्ही आनंदात राहा म्हणे, तुम्ही सुखाने दिवाळी खा म्हणे, तुम्ही लगे दिलखुश तुमचं सगळं काही काम होऊन जाणार आहे। हे आशीर्वाद तुमच्या बहिणींचा आहे म्हणा। बम साहेबांना म्हणा काही काळजी करायची नाही म्हणा। तुम्ही देवा धर्माचं खूप तुम्ही दान केलेलं आहे, तुम्ही देवा धर्माला अष्टविनायकला सुद्धा पाठवलं। तुम्हाला देवा धर्माचा सगळ्या लाडक्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे। जेवढ्या बहिणी असतात तेवढ्यांना एवढ्या लगे एवढ्या समजा पावलं पावलं देण येतं, इतका आनंदात ठेवले। एवढे 1.5 हजार ते म्हणते आपल्याला 1.5 रुपया सुद्धा देत नाही समजा मागितल्याशिवाय। सक्का भाऊ हे बिन मागितल्याचे आपल्याला दिले त्यांनी आपल्या याच्यावर खात्यावर, हक्कानं जाऊन काढून आणतो आपण। बहिणींचा आशीर्वाद बम साहेबांना म्हणा सगळे तुमच्या पाठीशी, सगळे तुमच्या पाठीशी। तुम्ही लगे बिन घोर राहा, तुम्ही लगे याच्याविषयी काळजीच करायची नाही। तसे आमदार साहेब झाले तसे आमच्या गावदर्शक सुधारणूक झाली। आमच्या गावची रोड झाले, विहिरी झाल्या, कोठे झाले, सगळं झालं ना। ते किती जण जास्त राहणार आहे ते, तुम्ही याची काळजी करू नका। कुठं पण जा तुम्ही, इतकी जीवाची तोडतोड करते काय बोलते समजा। आम्ही कार्यक्रमाला गेलो ना तर काय बोलत मी म्हणजे यांना संध्याकाळी यांचा घसा सुद्धा दुखन समजा इतके बोलत होते। आपल्यासाठी काही नाही करीत ते ना, आपण कोण नाही करायचं त्यांना, खरं करते, खरं करते ते। दिवाळीचं आम्ही खरंच ना, आज लक्ष्मी घरात येणार आहे ना, तसं भाऊ समजा आम्हाला न्यायला आले असं आज समजून घेऊ आम्ही। समजायला दिवाळीसाठी सख्या भावाला रडरड करून आपल्याला हे करायला लागत माहिती का, साडी घ्यावं लागते। अशी नको अशी घे, पण त्या भावानं आनंदात दिलं ना आपल्याला बिन गोर समजा बिन मागितल्याच।